नमस्कार मंडळी, मी वैशाली आरके किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे झणझणीत असं मिसळ। त्यासाठी मी खोबरं किसून घेतलं आहे, ते आपण खरपूस असं भाजून घेऊया। त्यामध्ये आपण खडे मसाले टाकूया, लवंग, मोठी वेलची, दालचिनी, तेजपत्र, चक्रीफूल आणि थोडी सफेद तीळ टाकून आपण खरपूस असं मसाला भाजून घेऊया। आता कढईमध्ये आपण कांदा, लसूण, टोमॅटो, कोथिंबीर आणि आलं टाकून हेही आपण वाटण चांगलं खरपूस असं भाजून घेऊया। हे सगळं एकत्र करून आपण हे मिक्सरला बारीक पेस्ट करून घेऊया। आता टोपामध्ये आपण जिरं आणि राई टाकून चांगली फोडणी तयार करूया। त्यामध्ये आपण वाटण मसाला जो बारीक केला आहे तो चांगला परतून घेऊया। त्यामध्ये आपण थोडी हळद, गरम मसाला, धने जिरे पावडर, आता आपण यामध्ये लाल तिखट टाकूया आणि काश्मीरी मिरची पावडर टाकूया, म्हणजे आपल्या मिसळला चांगला कलर येईल। आता मसाला परतून आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं आपण पाणी ओतूया आणि जे मटकीचे मोड जे मी शिजवलेले आहेत ते टाकलेत। आपला मिसळचा रस्सा तयार झाला आहे। चवीनुसार मीठ टाकूया, वरतून थोडी कोथिंबीर टाकायची। मी बनवलेले मिसळ तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा। आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।